हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज आपण बघणार आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग, ज्याची छातीची साईज आहे 36 इंच. तर हा मापाचा ब्लाऊज आलेला आहे. तर आपण पहिले ब्लाऊजवरून माप घेणार आहे. तर हे बघा, इथे उंचीचे माप घेतले आहे. छातीचा चौथा भाग या प्रकारे मोजून घेतला आहे आणि पाठीमागच्या गळ्याचा जी पट्टी आहे तयार, ती सुद्धा इथे मोजून घेतली आहे या पद्धतीने. आता आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करू. तर उंची इथे बघा 13.5 इंच आहे, तर मी इथे 14.5 इंच घेतले आहे. शोल्डर मी इथे 5.5 इंच घेतले आहे 36 साईजसाठी, कारण गळा एवढा डीप नाही आहे, मीडियम आहे. तर मी 5.5 इंच घेतले आहे. आर्महोल इथे मी 6 इंच घेतले आहे. पाठीमागच्या भागामध्ये मी 8.5 इंचच माप टाकले आहे छातीच्या चौथ्या भागामध्ये, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा क्रॉसमध्ये घेऊन इथे आर्महोलचा राऊंड देऊन घेतला आहे. हे बघा, गळ्याची रुंदी इथे मी 2.5 इंच घेतली आहे. खालच्या साईडला आपल्याला इथे 5.25 इंच पट्टी तयार पाहिजे, तर मी 6 इंचावर मार्किंग केले आहे. आणि आता आपण इथे बघा, कमरेचा चौथा भाग इथे 8.25 इंच आणि अधिक एक लाईन घेतला आहे, कारण कमरचा चौथा भाग इथे 33.5 इंच आहे. तर या प्रकारे पाठीमागच्या भागाचं आपण इथे जसं मार्किंग केलं होतं तसंच इथे कट करून घेतलं आहे. बघा, गळ्याचं कटिंग सध्या आत्ताच नाही केलं मी, आपल्याला पहिले यावरून समोरचा भाग कट करायचा आहे. तर बघा, या प्रकारे भाग आपला जो पाठीमागचा तयार आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला जसं आहे तसंच पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे. आता सर्वात पहिले आपल्याला इथे शोल्डरचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, आर्महोलचा शोल्डरचा. आणि समोरच्या आर्महोलसाठी इथे 1.25 इंचावर आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे. आता समोरचा गळा बघून घ्यायचा आपल्याला किती आहे. तर इथे समोरच्या गळ्याची उंची इथे 6 इंच येत आहे. तर इथे 6.5 इंचावर मार्किंग केले आहे मी, आणि या प्रकारे समोरचा गोल गळा शेप देऊन घेतला आहे. आता आपल्याला कटोरी बघायची आहे. 5.5 इंच कटोरी आहे आणि क्रॉसपट्टीचे माप आपल्याला इथे बघून घ्यायचे आहे किती आहे. तर इथे फिटिंगच्या साईडला 2.25 इंच आहे, आणि जे आयहुकची साईड आहे तिथे आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे. कटोरीचे माप आपल्याला 5.5 इंचावर टाकायचे आहे, आणि या पद्धतीने कटोरी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता मागच्या भागात आपण अर्धा इंच कमी करून घेतलं होतं, समोरच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि हे भाग सर्व जे आपण मार्किंग केले आहे ते आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे. जे समोरचा भाग आहे आपल्याला तिथे 1.5 इंच कट करायचा आहे. आता आपण बाहीची कटिंग करणार आहे. हे बघा, तर बाहीची कटिंग करण्यासाठी मी बाहीची जी घडी घेत आहे इथे छातीचा चौथा भागच घेत आहे. तर बाहीची उंची इथे बघा 6 इंच येत आहे. तर हे बघा, इथे बाहीची घडी 9 इंच घेतली आहे मी, आणि बाहीची लांबी इथे 6 इंच आहे, तर त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढवून घेतली आहे. आणि बाहीची कॅप हाईट इथे मी 3 इंचावर घेतली आहे, आणि या पद्धतीने बाहीसाठी शेप देऊन घेतला आहे. आता आपल्याला 2 भाग आपल्याला मागे ओढून घ्यायचे आहे, आणि या पद्धतीने आपल्याला समोरच्या आर्महोलसाठी शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण ज्या भागाला मार्किंग, समोरच्या भागाला इथे कट केलं आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला कटोरी पेपरवर काढायची आहे वेगळ्या. तर इथे मी एक पेपर घेतला आहे, आणि जो कटोरीचा भाग तयार होता तो इथे ठेवून घेतला आहे. पहिले जसं आहे तसंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही साईडला 1-1 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही साईडला मी 1-1 इंच वाढवून घेतलं आहे, आणि दोन्हीचं सेंटर काढून खालच्या साईडला मी इथे 1.25 इंचावर मार्किंग केले आहे, आणि या पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घेतला आहे. तर आपल्याला कटोरीचा शेप कशा पद्धतीने द्यायचा, तर हे बघा तुम्ही, जे मी इथं पॉईंट तयार केले आहे त्या पॉईंटवरूनच आपल्याला शेप द्यायचा आहे. याने काय होते, आपल्या
कटोरीमध्ये अजिबात झोल येत नाही, एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये कटोरी बसते आपली. तरी बघा या पद्धतीने मी इथे कटिंग केलेली आहे. आता आपल्याला व्यवस्थित ठेवून बघायचे आहे कुठं आपली कटोरी मॅनेज होते. तर मी या पद्धतीने आता इथे ठेवून घेतली आहे. खालच्या साईडला थोडंसं कमी आहे, पण ते आपल्या टक्समध्ये चाललं जाणार आहे. आणि जसं मार्किंग आहे तसंच इथे कट करून घेत आहे. हे बघा आता इथे थोडंसं कमी आहे, तर इथे हे मार्किंगमध्ये आपलं जे टक्सचं मार्जिन आहे एक्स्ट्राचं त्याच्यामध्ये तेवढं चाललं जाईल या पद्धतीने. बघा आता जे एक्स्ट्राचा कपडा आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे, कारण क्रॉसपट्टीला सुद्धा आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे. तर इथे मी अर्धा इंचाचं खाली एक्स्ट्रा मार्जिन ठेवून घेतलं आहे. तर या प्रकारे बघा क्रॉसपट्टीला पण आपल्याला डबल कपडा जोडायचा आहे, तर इथे जॉईंट पण येणार आहे 2-2. आता जे एवढा आपला कपडा वाचला आहे याच्यामध्ये आपल्याला पायपिंगसाठी तिरकस पट्ट्या काढायच्या आहे 1-1 इंचाच्या. तर या पद्धतीने आपल्याला 1-1 इंचाच्या पट्ट्या कट करायच्या आहे, ज्या की अशा तिरकस झाल्या पाहिजे, जेणेकरून आपली पायपिंग फिटिंगमध्ये छान बसेल. कमरपट्टीसाठी आपल्याला तयार करायची आहे कमरपट्टी, तर त्यासाठी पण आपण कपडा आता व्यवस्थित ठेवणार आहे. तर हे बघा इथे पूर्ण ब्लाऊज आपले कटिंग झाले आहे आणि आता इथे मी शिवायला घेत आहे ब्लाऊज. तर हे बघा इथे मी ब्लाऊज शिवायला घेतला आहे. तर सर्वात पहिले इथे मी पाठीमागचा जो गळ्याचा भाग आहे तो कट करून घेत आहे. आता हे जी पाठीमागच्या भागाची पट्टी निघली आहे गळ्याची, तर ती आपल्याला आयहोक पट्टी लावायला होऊन जाईल. तर इथे बघा पाठीमागच्या भागाचे जे टक्स मार्किंग कसे करायचे, तरी बघा आपले जे ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाचं मध्य सेंटर आहे तिथून आपल्याला जे शिलाईसाठी एक्स्ट्रा 1.5 इंच सोडलं आहे ते सोडून द्यायचं, किंवा मग बरोबर जे शोल्डरचा पट्टी आहे तिथून फोल्ड करून घ्यायचं आपल्याला आणि टक्स मारून घ्यायचं. या पद्धतीने एकदम व्यवस्थित टक्स येतो आपल्या. तरी बघा इथे दोन्ही टक्स मारून झाले आहे. आता हे टक्स मारल्याच्या नंतर बघा आपला असा कपडा तिरकस होतो. तर जो तिरकस भाग झालेला आहे तो आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. याने काय होतं आपल्या फिटिंगच्या साईडला झोल नाही आहे. आता इथे मी कमरपट्टीसाठी एक लांब पट्टी तयार करत आहे. तर आता हे बघा इथे कमी पडत आहे इथे, तर थोडंसं मी आधी याला एक जॉईंट देत आहे, थोडासा कपडा. आता अर्धा इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपण शिलाईसाठी अर्धा इंच वाढवून घेतलं होतं उंचीमध्ये. कपडा फोल्ड करून इथे आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि या पद्धतीने डबल फोल्ड करून पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. इथे आपल्याला 5 नंबरची शिलाई द्यायची आहे, कारण ही आपण शिलाई उसवून टाकणार आहे, इथे हात शिलाई करणार आहे. तर हे बघा आता पाठीमागचा भाग तयार झाला. त्या अगोदर आपल्याला काय करायचं, आता समोरच्या भागासाठी इथे क्रॉसपट्टीचे जे जॉईंट आहेत ते आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे आणि क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची आहे आपली. तर जॉईंट आपले खालच्या भागालाच आले पाहिजेत हे ध्यानात ठेवायचं आहे. तर हा आपला मेन कपडा आहे वरचा, तर याच्यावर व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायचं आहे. जॉईंटची बाजू खालच्या बाजूलाच आली पाहिजे, जेणेकरून पाहायला एकदम व्यवस्थित वाटणार, जॉईंट वगैरे वरच्या साईडला दिसणार नाही. आणि जॉईंटची जी बाजू आहे त्याच बाजूला आपल्याला प्रेस टिप द्यायची आहे, जेणेकरून ती शिलाईसुद्धा आपली खालच्या बाजूला जाईल या पद्धतीने. हे बघा आता जी आपली मेन क्रॉसपट्टी आहे त्याच्यावर आपल्याला पूर्ण त्याच्या साईजनेच शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडनं जेवढा बी कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे आपल्या दोन्ही क्रॉसपट्ट्या तयार झाल्या आहे एकदम व्यवस्थित.
हे बघा जॉईंट खालच्या बाजूला गेले आहे दोन्ही भागाचे. आता इथे आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे. तर दोन्ही भाग आपल्याला असे ओपन करून घ्यायचे आहे आणि कटोरी जोडतेवेळी कधी पण आपल्याला वरच्या बाजूला जोडून घ्यायचे आहे, कारण खालच्या साईडला थोडं कमी जास्त झालं तर आपल्याला कट करून घेता येते. वरच्या साईडला जर कट केलं आपण तर गळा लहान मोठा होऊ शकतो. तर आता हे बघा फोल्ड करून घ्यायचं, खालच्या साईडला जेवढं शिलाईत घेतलं तेवढंच. आणि इथे आपली कटोरीची मार्किंग आहे 5.5 इंच, तर इथे मी 2.25 इंच घेतले आहे. आणि जो बी मधात शिल्लक कपडा आहे त्याचा मी इथे टक्स मारून घेतला आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंचावर बरोबर मार्किंग केलेलं आहे, तर अर्धा इंचावरच जोडायचं आहे आपल्याला. फिटिंगच्या साईडला थोडं कमी जास्त झालं तर बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, फिटिंगमध्ये चाललं जाणार आहे ते. आता इथे थोडंसं जास्त झालं आहे, तर मी इथे पाठीमागच्या भागाला जे 1 इंच टक्स दिला होता, टक्ससाठी मार्जिन घेतलं होतं मी, ते समोरच्या भागात इथे मी कट केलं नाही म्हणून तेवढा भाग एक्स्ट्राचा वाढला आहे इथे, तो आपण कट करून घेणार आहे नंतर. आता या प्रकारे मी इथे आयपट्टी लावून घेतली आहे बघा, डबलमध्ये फोल्ड करून. तर याला सुद्धा इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा या पद्धतीने आपला एक समोरचा भाग तयार झालेला आहे. तर आता याच पद्धतीने मी दुसरा भागसुद्धा तयार करून घेत आहे. इथे बघा दुसरा भागसुद्धा तयार झाला आहे आणि मी शोल्डर जोडायला घेतले आहे. तर हे बघा दोन्ही शोल्डर जोडून झाले आहे आपले. आता शोल्डरच्या भागाला जर कमी जास्त असेल तर इथे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता आपल्याला पायपिंगसाठी ज्या आपण पट्ट्या काढल्या होत्या त्या जोडून घ्यायच्या आहे आणि एक सरळ लांब पट्टी तयार करायची आहे. तर हे बघा इथे मी पूर्ण पट्ट्या जोडून घेतल्या आहे. या पद्धतीने तिरकसच ठेवायचे आहे आपल्याला. हे बघा इथे लांब पट्टी तयार झाली आहे एक तिरकस. आता आपल्याला इथे डबल फोल्ड करून घ्यायचे आहे आणि शिलाईमध्ये आपल्याला एकदम 1/2 इंचच घ्यायचं आहे आणि खालचा भाग बिलकुल ओढायचा नाही. फक्त वरची जी पट्टी लावतो आपण पायपिंगसाठी तीच पट्टी ओढून घ्यायची आहे थोडी, जास्त पण ओढायची नाही, जास्त ओढली तर झोल येतो. एकदम हलक्या हाताने ओढून घ्यायची. आणि हे बघा इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली आहे पायपिंगची. साईडने एक्स्ट्राचे धागे वगैरे असेल तर कट करून घ्यायचे. आता इथे आपल्याला पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि असा गोट तयार करून घ्यायचा आहे पायपिंगसाठी. जे शिलाईचं मार्जिन आहे ते आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचाच आपल्याला गोट तयार होतो इथे. तर या प्रकारे हे बघा मी इथे पूर्ण असंच पायपिंग तयार करून घेत आहे याच पद्धतीने. खालचं जे शिलाईचं मार्जिन आहे आपल्याला ते आतमध्ये दाबून घ्यायचं आहे. आता हे बघा इथे पूर्ण पायपिंग तयार झालेली आहे आपली. आता आपल्याला बाही जोडायला घ्यायची आहे. तर हे बघा बाहीचं आपण जे मध्यात सेंटरमध्ये आपल्याला कट दिला होता तिथूनच जोडून घ्यायचे आहे आणि समोरचा भाग बघून घ्यायचा आहे आपल्याला. समोरच्या भागाला आपण मार्किंग करून ठेवलं होतं त्या पद्धतीने व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, जेणेकरून मागचा पुढचा भाग एक मागे पुढे किंवा कमी जास्त झाला नाही पाहिजे. तर सेंटरमधून जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे शेजारी माझी फ्रेंड बसली होती, तिला गप्पा मारत मारत मी इथे ब्लाऊज शिवले आहे पूर्ण, म्हणून थांबत तिच्याकडे बघत आता बाहीची लांबी इथे 6 इंच आहे. तर 6 इंच घेऊन आपल्याला जे साईडने 1 इंच वाचते पट्टी ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. याला आपण इथे हात शिलाई करून घेणार आहे. तर 5 नंबरची टीप द्यायची आहे आपल्याला इथे. आता सरळ भागामध्येच आपल्याला दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे आणि इथे सरळ भागामध्ये आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा इथे कमी जास्त झालं तर या पद्धतीने इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला.
आता या पद्धतीने आपल्याला एक सरळ टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण भाग जोडून. आता आपल्याला ब्लाऊज पलटी करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे फिटिंगची शिलाई द्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे काठोकाठ एकदम फिटिंगला. आता बघा आपलं जे सेंटर आहे ब्लाऊजचं तिथून आपल्याला मार्किंग करायची आहे. कमरेचा चौथा भाग आणि छातीचा चौथा भाग असं आपल्याला फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. आणि बाहीचा सुद्धा जो दंडघेर आहे आपल्याला त्याचासुद्धा मार्किंग करून तिन्ही मार्किंग झाल्याच्या नंतर बरोबर शिलाई आपल्याला त्याच्यावर मारून घ्यायची आहे फिटिंगसाठी. आणि साईडला नंतर 2-2 शिलाई आपल्याला एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहे. तर हे बघा या पद्धतीने आपली फिटिंगसुद्धा झालेली आहे. तर याच प्रकारे मी दुसरा भागसुद्धा तयार करून घेते. दुसरी बाही जोडून दुसरी साईडचा सुद्धा फिटिंग मारून घेते. हे बघा आता बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा फिटिंग झालेलं आहे. इथे फिटिंगची शिलाई आहे सरळच आलेली आहे. हे बघा दोन्ही भाग जोडून झालेले आहे आपले. तर या पद्धतीने हा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवले आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ बघण्यासाठी. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.